नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे. बाहेर छान पाऊस पडत आहे. घरच्यांनी डिमांड केली की आज मिसळपाव बनव. तर म्हटलं चला आज मिसळपाव बनवूया. मटकीला मोड येण्याकरिता ठेवलेले, रात्रभर ठेवलेले किंवा 8 तास ठेवले तरी चालेल आणि छान बांधून ठेवून द्यायचं. छान असे मटकीला मोड येत असतात. आता आपण मिसळ बनवण्याकरिता घेऊया. खूप सोपी आहे बनवण्याकरिता. फार जास्त मसाल्यांचा वापर नाही करायचा आहे आणि आपल्या घरी साहित्य असतं. खडा मसाला असतोच, त्याचाच वापर केलेला आहे. मटकीला धुवून टाकलेले. इथे मी 1 पाव मटकी घेतलेली आहे. 1 पाव मटकी घेतली तर 10 लोकांसाठी मटकी मिसळ बनवू शकतो. एक पातेलं घेतलेलं, त्यामध्ये तेल टाकलेलं. थोडंच तेल टाकायचं आहे. पोहा खायच्या चम्मचने 3 चम्मच आणि हळद टाकूया. मटकी स्वच्छ धुवून टाकलेली होती. मटकी टाकलेली आहे. छान असं मिक्स करून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मटकी शिजण्याकरिता पाणी टाकलेलं आहे. मटकी शिजण्याकरिता ठेवलेली आहे. तेव्हापर्यंत मी कांदा बारीक कापून घेतलेला, खोबरकीस घेतलेला आहे, दालचिनी, लसूण, आलं आणि कढीपत्ता. मटकी छान शिजलेली आहे. कुकरमध्ये शिजवायचं असेल तर कुकरला 1 शिटी, हीच सेम प्रोसेस आहे, फक्त 1 शिटी द्यायची आहे. कांदा आपण परतून घेऊया. ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. छान असा कांदा मी परतून घेतलेला आहे. कांदा बाजूला काढून घेऊया. आपण मिसळचा कट तयार करत आहे आणि फार जास्त साहित्य किंवा मसाल्यांचा पण वापर नाही केलेला. कांदा परतून घेतलेला आहे ब्राऊन कलर येतपर्यंत. इथे धने घेतलेले, दालचिनी, तेजपत्ता छान असा परतून घेतलेला आहे. वास सुटत असतो त्याप्रमाणे. पोहाकाच्या चम्मचने 2 चम्मच तीळ घेतलेली आहे. तीळ फुलून येत असतं त्याप्रमाणे परतून घेतलेली. खोबरकीस घेतलेला आहे. खोबरकीस परतून घेऊया. छान बाहेर पाऊस सुरू आहे तर म्हटलं चला आज आपण छान असं गरम गरम मिसळ खाण्याकरिता बनवूया. पाऊस सुरू असेल तर काही ना काही चटपटीत खाण्याची इच्छा होतच असते. मसाले परतून घेतलेले होते ते घेतलेले आहे, लसूण आणि आलं. यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि मिक्सरमध्ये प्युरी बनवून घेऊया. मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला बघा या पद्धतीने. कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये तेल झालं की जिरं टाकूया, कढीपत्ता आणि मसाला जो आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला होता तो मसाला घ्यायचा आहे. मसाला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. मसाला छान होऊ द्यायचा, तेव्हाच आपली जी मिसळ आहे ती छान बनणार. मिसळचा कट बनवत आहे तो छान बनणार. इथे मी तिखट टाकलेलं आहे. तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आधी आपण मटकीला चव येण्याकरिता मीठ टाकलेलं होतं. आता पूर्ण कटला चव यायला पाहिजे या प्रमाणात मीठ टाकलेलं आहे. धनिया पावडर, इथे हळद पण टाकलेली आहे. हळद टाकायची आहे, तिखट, मीठ आणि धनिया पावडर छान असं मिक्स करून घेऊया.
यामध्ये टाकूया पाणी आणि छान असं मिक्स करून घेऊया. तिखट, हळद, धनी पावडर टाकल्यानंतर थोडंच तेल सुटेपर्यंत मसाल्यामध्ये पुन्हा होऊ द्यायचं. नंतर पाणी टाकायचं आहे. आपल्याला वाटत असेल की मीठचं प्रमाण कमी जास्त होत आहे तर नंतर पण मीठ वरती टाकू शकतो, कारण आपण मिसळचा कट किती प्रमाणात बनवत आहे म्हणून वरून पण मी मीठ टाकलेलं आहे. छान असा कट बनवून तयार आहे. मटकी शिजून तयार आहे. आपण मटकी शिजवून घेतलेली होती ते पण पाणी यामध्ये टाकू शकतो. इथे स्किप झालेलं ते पण मटकी शिजवलेलं पाणी घ्यायचं आणि मटकी शिजवून घेतलेली आहे ते दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली. आता आपण इथे पाव घेऊया. पावला परतून घेऊया. पावला शिजवून घेऊया. बटर घेतलेलं आणि शिजवून घेत आहे. खूप सोपी आहे बनवण्याकरता. बघा, मटकी शिजवून घेतलेली होती. यावर आपण कट टाकूया. छान असा खमंग वास सुटलेला आहे. मटकी, कट आणि कांदा, निंबू, फरसाण आणि पाव, छान असं मिसळ घरीच आपण बनवू शकतो. बनवून बघा, खूप छान बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाहेर छान पाऊस पडत आहे. गरमागरम सहज आपण मिसळ घरी बनवू शकतो. बनवून बघा, कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.